नमस्कार मंडळी, आज आपण आषाढी एकादशी आणि बेंदूर सणासाठी खास पारंपरिक गव्हाच्या पिठाच्या आणि गुळाच्या खुसखुशीत कापण्या बनवणार आहोत. यावर्षी आषाढी एकादशी आणि बेंदूर सणासाठी तुम्हीही अशाच पारंपरिक कापण्या बनवणार असाल तर आजची रेसिपी नक्की बघा. या कापण्या इतक्या खुसखुशीत होण्यासाठी मी बेसन पीठ न वापरता एक वेगळाच पदार्थ घातला आहे. तो कोणता आहे आणि परफेक्ट खुसखुशीत कापण्या कशा करायच्या हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर सर्वप्रथम एका मोठ्या भांड्यात मी 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे. आता यामध्ये बेसन पीठ न घालता त्याऐवजी अर्धी वाटी रवा घालायचा आहे. रव्यामुळे कापण्यांना मस्त खुसखुशीत पोत येतो आणि तळल्यानंतर त्या बिस्किटासारख्या खुसखुशीत होतात. आता अगदी चिमूटभर मीठ घालून हे सर्व हाताने एकदा छान मिक्स करून घेऊया. आता मिक्सरच्या भांड्यात एक छोटासा सुगंधी मसाला तयार करायचा आहे. त्यासाठी मी घेत आहे सुंठ, जायफळ, 3 ते 4 वेलदोडे आणि 1 चमचा बडीशेप. हे सर्व मिक्सरमध्ये बारीक फिरवून घेऊया. आता हा मसाला पिठात चाळून घ्यायचा आहे. चाळल्यामुळे मोठे कण वेगळे राहतात आणि हे उरलेले कण अजिबात फेकून न देता ते चहा पावडरमध्ये घातले तर खूप छान सुगंधी मसाला चहा तयार होतो. आता हाताने हे सर्व मिक्स करून घेते. आता पुन्हा मिक्सरच्या भांड्यात 1 वाटी गूळ घ्यायचा आहे. यामध्ये पाऊण वाटी दूध आणि 2 चमचे तूप घालायचं आहे. तूप घातल्यानंतर हे सर्व एकजीव करून घेऊया. आता हे मिश्रण सुद्धा गाळून पिठामध्ये घालायचं आहे. कधी कधी गुळामध्ये बारीक कचरा किंवा मोठे तुकडे राहतात. त्यासाठी गाळल्यामुळे मिश्रण अगदी गुळगुळीत तयार होतं. आता सुरुवातीला चमच्याने एकदा मिक्स करून घेऊया. त्यानंतर हाताने घट्ट कणिक मळून घ्यायची आहे. पीठ जर जास्त घट्ट वाटलं तर थोडं थोडं दूध घालत मळायचं आहे. तर बघा, अशा प्रकारे आपली कणिक छान तयार झाली आहे. आता याचा एक मोठा गोळा घेऊन पोळी लाटूया. पोळी थोडीशी लाटल्यानंतर त्यावर खसखस लावायची आहे. खसखस नसेल तर तीळ सुद्धा वापरू शकता. दोन्ही बाजूंनी खसखस लावून पुन्हा मोठी पोळी लाटून तयार करून घेऊया. आता कडेचा भाग सरळ करून घेते, कारण यानंतर डायमंड शेपमध्ये कापून घ्यायचा आहे. याची जाडी ना खूप पातळ ना खूप जाड ठेवायची. तर बघा, किती सुंदर कापण्या तयार झाल्या आहेत. अशा प्रकारे उरलेली सर्व पिठाच्या कापण्या मी तयार करून घेते. तर सगळ्या कापण्या तयार झालेल्या आहेत. आता हे आपण तळून घेऊया. कढईमध्ये तेल छान गरम झालं आहे. मध्यम आचेवर या कापण्या दोन्ही बाजूनी सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेऊया. तर बघा, किती छान फुलत आहेत. महाराष्ट्रात आषाढ महिन्यात, विशेषतः आषाढी एकादशीच्या दिवसात आणि बेंदूर सणाच्या काळात अशा गोड कापण्या करण्याची परंपरा अनेक वर्षापासून चालत आली आहे. बेंदूर हा सण आपल्या शेतकरी संस्कृतीतील अत्यंत महत्त्वाचा सण आहे. वर्षभर शेतात मेहनत करणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो.
त्या दिवशी बैलांची पूजा केली जाते आणि घराघरात अशा पारंपरिक गोड पदार्थांचा नैवेद्य केला जातो. गव्हाचं पीठ, गूळ, तूप, सुंठ आणि बडीशेप यासारखे पौष्टिक पदार्थ वापरल्यामुळे या कापण्या चवीला तर अप्रतिम लागतातच, पण शरीरालाही ऊर्जा देतात. आजकाल अनेक जण या कापण्या बेसन पीठ घालूनही करतात, त्या देखील छान होतात. पण आज मी रवा वापरला आहे, त्यामुळे या कापण्या आणखी जास्त खुसखुशीत झाल्या आहेत. आता सर्व कापण्या मी तळून घेते. तर बघा, हा आवाज ऐका, किती छान आवाज येतोय. आतून किती सुंदर आणि बाहेरून अगदी बिस्किटासारखी दिसते. अगदी सहज मोडते आहे. एकदा बनवल्यावर पुन्हा पुन्हा हीच रेसिपी कराल याची मला खात्री आहे. खूप छान आणि टेस्टी होतात या कापण्या. तर मंडळी, यावर्षी आषाढी एकादशी आणि बेंदूर सणासाठी या पारंपरिक गव्हाच्या पिठाच्या गुळाच्या खुसखुशीत कापण्या नक्की करून बघा. रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर अजून नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनही प्रेस करा. परत भेटूया एका नवीन आणि भन्नाट रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.